हॅलो, नमस्कार नमस्कार. मी मिलिंद गवळी इथे ठाण्याच्या घरामध्ये आहे. तर प्लीज कम, आय विल शो यू. हे सो दिस इज माय थाना हाऊस. छोटंसं घर सुंदरपैकी डेकोरेट केलेलं आहे, त्याचं इंटिरियर केलेलं आहे. मला या घरामध्ये ना पॉझिटिव्हिटी फील होते. मी आणि दीपा आम्ही दोघे या घरामध्ये राहतो आणि खरंच हे ना खूप असं स्पिरिच्युअल किंवा अध्यात्माशी निगडीत असं घर वाटतं. तर मोनिकानी माझ्याकडनं बरीचशी माहिती केली. तर मी जेव्हा मोनिकाजींना सांगितलं की मी सकाळी 5 वाजता उठतो, योगा करतो, प्राणायाम करतो आणि मला निसर्गाची आवड आहे, तर त्यांनी, तुम्हाला दाखवतो कम, त्यांनी मला ना पहिल्या घरात एंटर केल्या केल्या ही जी फ्रेम आहे, जे चक्राज आहे, चक्राशी कनेक्टेड ही फ्रेम आहे मेडिटेशनसाठी. हे सगळं लॅम्पशेडपासनं किंवा याचं जे फॉल सीलिंग आहे, लाईटिंग आहे, हे सगळं आय थिंक त्यांनीच डिसाईड केलं. म्हणजे मोनिकाजींनी या पडद्याचा जो फॅब्रिक आहे, त्याचा कलर आहे, त्या फर्निचरशी ते कलर कॉर्डिनेटेड. आणि त्यांनी मला तेच विचारलं होतं की तुम्हाला कुठले कलर्स आवडतात. तर मला इंग्लिश पेस्टल कलर्स आवडतात. तर हे सगळे इंग्लिश पेस्टल कलर्सशी कनेक्टेड. किंवा इथे हा वॉलपेपर त्यांनी डिसाईड केला होता विच गोज सो वेल विथ द डेकॉर. आणि एक छानसं निसर्ग किंवा त्या पेस्टल कलरला एक वेगळा फील देतो. तर हॉल आणि बाकीच्या घराशी थोडंसं आम्हाला त्याला एक वेगळं पार्टिशन हवं आहे. ते मात्र दीपाने सजेस्ट केलं होतं. आणि त्या पार्टिशनसाठी मला असं वाटतं मोनिकाजींनी खूप छान डिझाईन करून हे एक सुंदरसं पार्टिशन आहे. म्हणजे इकडे आल्यानंतर तुमचं ना किचनशी, ना बेडरूमशी, ना वॉशरूमशी कशाशी काही कनेक्ट होत नाही. म्हणजे इथे आल्यानंतर संपूर्ण एक वेगळी रूम होते, जे बाकीच्या घराशी डिस्कनेक्ट पण होते. आणि तुम्ही इफ यू ओपन दिस, सो इट गिव्स यू अ व्हेरी नाईस ओपन स्पेस पण मिळते. क्रिएटिव्ह पण आहे आणि खूप स्पीडीली आणि अफोर्डेबल असं गुरु पेडणेकर आणि मोनिकाने मला ते करून दिलं. तर हे आहे माझं छोटंसं घर. पण या घराचा मालक मी नाही आहे. या घराचा जो मालक आहे किंवा मालकीण आहे तिला मी बोलवतो. दीपा, ही आहे या घराची मालकीण दीपा. हे हिचं घर आहे. तर आता ती तुमच्याशी या घराबद्दल बोलेल. बस. हे घर घेतल्यानंतर आम्ही असं ठरवलं होतं दोघांनी की या घरामध्ये काहीच करायचं नाही. बेसिक फर्निचर आमच्याकडे जे होतं तेच ठेवायचं, ॲडिशनल काही करायचं नाही. तर काही जरी केलं नाही तरी किचन ट्रॉलीज तर कराव्याच लागणार आहे. आणि मग त्याच्यासाठी कोणाला तरी एक्सपर्टला सांगावं लागणार. लकीली माझ्याकडे गुरुजींचा नंबर होता आणि मोनिकाजींचा नंबर होता. आणि मी त्यांना म्हटलं की मी त्यांना सांगतो की आम्हाला फक्त किचन ट्रॉलीज करून द्या आणि जमलंच तर एक सेफ्टी डोअर करून द्या, जो आता सेफ्टी डोअर सेफ्टीसाठी गरज आहे म्हणून. आणि मग मी त्यांची आणि दीपाची ओळख करून दिली. विचारलं आम्हाला दोघांना की तुम्हाला काय कसं हवं आहे, लाईक तुमची टेस्ट कशी येते. तर आम्ही दोघांनी सांगितलं की तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही करा, आम्हाला काही इंटरफिअर करायचं नाही त्याच्यात. आणि एकच सजेशन होतं माझं की मला इकडे फक्त एक स्लायडिंग डोअर हवा आहे म्हणून. बस तेवढंच होतं. बाकी सगळं त्यांनीच केलं आणि ते आम्हाला खूप अगदी 10 दिवसात त्यांनी ते आम्हाला करून दिलं. सगळं मॅजिकल होतं ते एकदम. हो. आणि अनबिलिव्हेबल होतं की सगळं आमच्याकडनं समजून घेतलं, आमचं बजेट समजून घेतलं, आमची टेस्ट समजून घेतली, दीपाची टेस्ट समजून घेतली की तिला काय लागतं. ती अध्यात्मामध्ये खूप असते, ती देवपूजा खूप करते, त्यामुळे
देवारा किंवा देवाचं स्थान वगैरे अशा खूप चर्चा वगैरे झाल्यानंतर कसं करूया असं आम्ही तर हे सगळं फक्त पार्टिशन डोअर पाहिजे, एवढंच बोलले पण इतकं सुंदर पार्टिशन डोअर होईल ते आम्हाला दोघांना खूप आवडलं. सगळ्यात क्यूट पार्ट आहे. आम्हाला आवडणारा पार्ट आय थिंक खूप क्रिएटिव्ह आहेत ते. खूप फ्रेम पण त्यांनी मी सांगितलं त्या फ्रेम बद्दल, पण पण आम्ही प्रयत्न करतो. तो थॉट खूप आम्हाला आवडला. सो त्यांचं एक मला फार आवडलं की ते नाही कुठल्याच गोष्टीला नाही म्हणत नाही, आणि वी आर व्हेरी हॅपी विथ देअर इंटिरियर डिझायनिंग, आणि त्यांचा जो अप्रोच आहे तो मला खूप आवडतो. म्हणजे हे घर केल्यानंतर आम्ही दोघं विचार करतो, अरे थोडंसं मोठं घर घेऊया, थोडं आणखीन त्यांच्याकडनं एक आपण म्हणजे वी हॅव लॉट ऑफ ड्रीम्स, आणि त्या ड्रीम्समध्ये त्यांना आम्ही इन्क्लूड केलेलं की पुढच्या काही आमच्या प्रोजेक्ट्समध्ये किंवा आमच्या घरांमध्ये किंवा आम्हाला काही इंटिरियर करायचं असेल तर तुम्हीच करून द्या. इतके आम्ही त्यांच्याबरोबर कम्फर्टेबल झालो आहे. आणि दोघं पण खूप खूप सायलेंटली ऑब्झर्व करून की काय यांचं म्हणजे टेस्ट आहे, आणि ते करून त्यांनी शांतपणे त्यांनी जे मॅजिक क्रिएट केलं 10 दिवसात ते खूपच मस्त होतं म्हणजे एकदम. सो थँक्यू मोनिकाजी, थँक्यू गुरुजी. तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला आमचं घराचं इंटिरियर करून दिलं, अँड वी आर हॅपी. ऑल द बेस्ट. तुम्हाला खूप मोठी कामं मिळू देत, तुम्हाला खूप छान तुमची प्रगती होऊ देत. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स अँड लॉट्स ऑफ लव्ह अँड लॉट्स ऑफ बेस्ट विशेस फॉर युअर फ्युचर जर्नी. थँक्यू. थँक्यू.